प्रेज द लॉर्ड। तर माझं नाव अंकुश आणि भावाची रेसिपी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर पुन्हा माझ्या मोठ्या बहिणीच्या हातचे हक्का नूडल्स, चिकन हक्का नूडल्स याची रेसिपी आपण पाहणार आहोत। तर त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती आपण पाहणार आहोत। तर चला मग पाहूया कृती आणि साहित्य। तर या ठिकाणी एका बाउलमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। त्यामध्ये थोडंसं मीठ, तेल टाकून हे हक्का नूडल्स आपण बॉईल करून घेणार आहोत 80%। तर दुसरीकडे एका पॅनमध्ये आपण साधारणतः 3 ते 4 टेबलस्पून, त्याच्यापेक्षाही जास्त तुम्ही तेल घेऊ शकता, ते तेल पॅनमध्ये घेतलेलं आहे। आणि आता हे जे व्हेजिटेबल्स आहेत, जे बारीक स्लाइड्समध्ये कट करून घेतलेले आहेत, ते व्हेजिटेबल्स आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। तर या ठिकाणी प्रथमतः कांदा घेतलेला आहे, चॉप केलेला कांदा, स्लाइसमध्ये कट केलेला कांदा हा आपण फ्राय करून घेणार आहोत छान। आणि चायनीज बनवत असताना व्हेजिटेबल्स ते थोडेसे अर्धे कच्चे ठेवले पाहिजे, पूर्ण आपण त्यांना रेड किंवा ब्राऊन करणार नाहीत। तर कांदा फ्राय होत असतानाच आपण याच्यामध्ये चॉप केलेले गार्लिक आणि जिंजर हे टाकणार आहोत। साधारणतः 2-2 चमचे या ठिकाणी घेतलेले आहेत। तर आपण यांना छान फ्राय करून घेऊया याच्यामध्ये। आणि हे फ्राय होत असताना आपण याच्यामध्ये हिरवी मिरची जी मधून चिरलेली आहे ते आपण याच्यामध्ये टाकणार आहोत। आणि या ठिकाणी आपले नूडल्स 80% बॉईल झालेले आहेत। तर आता आपण ते एका चाळणीमध्ये त्याचं पाणी गाळून थंड होण्यासाठी आपण ठेवणार आहोत। तर इकडे आपला मसाला फ्राय होत आहे। आता आपण हिरवी मिरची टाकून घेतली होती। तर आता आपण हे फ्राय होत असताना याच्यामध्ये आपण बाकीचे व्हेजिटेबल्स टाकणार आहोत। तर प्रथमतः यामध्ये कॅरेट्स म्हणजेच गाजर आपण ते पण छान स्लाइसमध्ये कट केलेलं आहे, ते आपण या ठिकाणी टाकून घेऊया। तसंच त्याच्यामध्ये शिमला मिरचीच म्हणजे ढबू मिरची आपण टाकणार आहोत। हे देखील आपण छान फ्राय करून घेऊया, कारण गाजर आणि शिमला मिरचीला थोडंसं वेळ लागतो फ्राय होण्यासाठी। तर ते आपण फ्राय करून घेणार आहोत। आपण जास्त फ्राय करणार आहोत हे लक्षात ठेवा तुम्ही। आणि हे फ्राय होत असताना आपण याच्यामध्ये आता कांद्याची पात टाकणार आहोत, कॅबेज म्हणजेच पत्ताकोबी आपण याच्यामध्ये ते देखील छान स्लाइसमध्ये कट केलेलं आहे। पत्ताकोबीला जास्त वेळ लागत नाही बॉईल होण्यासाठी, आणि ते देखील आपण थोडासाच फ्राय करणार आहोत। आणि त्यासोबतच आपण या ठिकाणी स्प्रिंग ऑनियन म्हणजेच कांद्याची पात आपण याच्यामध्ये टाकणार आहोत। तर या ठिकाणी आपले नूडल्स छान सुटसुटीत बॉईल झालेले आहेत आणि आपण तेलाचा हात लावून यांना थोडंसं ठेवणार आहोत बाजूला। तर या ठिकाणी आपला मसाला फ्राय होत आहे, व्हेजिटेबल आपले फ्राय होत आहेत। तर आता आपण पुढची कृती आपण पाहणार आहोत। त्यांना छान आपण फ्राय करून घेणार आहोत, सॉटे करून घेणार आहोत। तर याच्यामध्ये आता आपण काळी मिरी आहे, ही साधारणतः 1 चमचा आपण या ठिकाणी, 1 चमचाच्याही जास्त आपण या ठिकाणी काळी मिरी घेतलेली आहे। तसेच यामध्ये अजिनोमोटो टाकलेला आहे, तर त्या आपण याच्यामध्ये घेणार आहोत अजिनोमोटो। आणि चवीनुसार मीठ यामध्ये घेतलेलं आहे। तसेच आपण याच्यामध्ये 1 चमचा सोया सॉस घेतलेला आहे, साधारणतः 2 चमचे आपण याच्यामध्ये सोया सॉस घेऊ शकतो। तर या ठिकाणी आपण सोया सॉस घेतलेला आहे। या ठिकाणी आपण रेड चिली सॉस घेतलेला आहे, 2 चमचे रेड चिली सॉस आपण तो याच्यामध्ये घेणार आहोत। चायनीज थोडंसं तिखट असतं, त्या उद्देशानंच आपण मसाले वापरले पाहिजे। या ठिकाणी ग्रीन चिली सॉस आपण घेतलेला आहे, साधारणतः 2 टेबलस्पून आपण ग्रीन चिली सॉस घेतलेला आहे। चवीनुसार मीठ या ठिकाणी घेतलेलं आहे आपण, मगाशी तो अजिनोमोटो होता, तर या ठिकाणी आपण चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। आता हे उकळून घेतलेलं चिकन म्हणजेच बॉईल केलेलं चिकन आहे, बोनलेस चिकन आहे। तर आता आपण हे याच्यामध्ये टाकणार आहोत। काही चायनीजमध्ये फ्राय करून टाकतात, पण जो ओरिजिनल तुम्ही बघितलं तर बॉईल्ड चिकन त्याच्यामध्ये असतं। आपण हळद वगैरे काही टाकलेलं नाही आहे, आता बॉईल करून घेतलेलं आहे तो चिकन आपण याच्यामध्ये टाकणार आहोत। आणि पुन्हा एकदा कांद्याची पात या ठिकाणी आपण घेणार आहोत थोडीफार। बघा किती छान कलर दिसतोय, रंगीबिरंगी, छान हिरवा पिवळा नाही कलर याच्यामध्ये दिसत आहे। आपण फूड कलर याच्यामध्ये टाकणार आहोत। माझ्या बहिणीने याच्यामध्ये फूड कलरचा उपयोग केलेला नाही आहे, तर नॅचरल जे असेल ते इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता हे छान फ्राय झालेलं आहे आपलं, तर याच्यामध्ये आपले जे बॉईल केलेले नूडल्स आहेत ते आपण याच्यामध्ये घालून घेऊया आणि याला छान आपण मिक्स करणार आहोत। तर या ठिकाणी आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपल्या या ठिकाणी नूडल्स तयार झालेले आहेत। तर तुम्ही पाहू शकता किती छान याचा कलर आलेला आहे। तर नक्कीच ही रेसिपी तुम्हाला आवडली आहे, आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चॅनलला सपोर्ट करा। थँक्यू, धन्यवाद।